धावफलकावरती बनल्यात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लाईव्ह मध्ये. कॉन्सोली प्रीमियर लीग 2025 कोळीवाड्याने आयोजित केलेलं जबरदस्त आयोजन मागच्या दिशेला. जावेदचा फटका लोअर फुलटॉस होता, समोर क्षेत्ररक्षकाला निवडलंय. मैदानावरून सोनम जायकवा बॅक टू द पॅव्हेलियन. मग मासे विकेट मैदानावरती मिळते. 7 मित्रांनो धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पण अजून एक 4 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला पूर्णतः 11 खेळाडूंचे मैदानावरती उतरवतात ना, त्यांना रणनीती आखणं, ती रणनीती पार पाडणं, बदलून याच्यात मात्र प्लॅन एक्झिक्यूट करताना बऱ्याच संकटांचा सामना तुम्हाला करावा लागतो. खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 7, तर अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. बोलतोय आपण मॅचच्या दिशेला. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघितलं 7 धावांचं. त्यानंतर धीरज जायनाथवाकडे आपण वळणार आहोत आणि षटक क्रमांक दुसरं तो त्याच्या माध्यमातून असेल. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, या षटकामध्ये धावा किती येतील हे समीकरण अगदी स्पष्ट केलं जाईल. षटक क्रमांक 2 कडे आपण बघत आहोत. धीरज जायनाथवा मॅच मध्ये मित्रांनो आपण बघितलं ना, तर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला चांगली कामगिरी करणं महत्वाचं आहे. चांगली कामगिरी केली तर आणि तरच या मॅच मध्ये ते जिंकू शकतात, धावा बनवू शकतात. मात्र मॅचच्या दिशेला धीरज गोलंदाजच्या मागवरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर सरळ आपण पाहतो विकेट किपरचा वेध घेणार. विकेट किपर पाठीमागे तैनात आहे. अत्यंत चांगलं विकेट किपिंग अशा माध्यमातून पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट किपर महेंद्रसिंग धोनी, कुमार संगकारा जबरदस्त विकेट किपर होऊन गेलेत आणि एक आदर्श बनवून दिलाय. यावेळेचा चेंडू मात्र पडल्यानंतर अतिशय थोडा बाहेर होता आणि वाईट घोषित केला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं चेंडू गेला होता. अतिरिक्त धाव धावफलकावरती मिळेल. 8 धावा धावफलकावरती आल्यात. 8 ऑन स्कोर बुक च्या माध्यमातून आपण बघत आहोत. या चेंडूवरती मात्र मैदानावरती सफलता मिळेल. आणखीन एक विकेटचा पतंग मैदानावरती येईल आणि फलंदाज बाद बॅट टू द पॅव्हेलियन.
षटकामध्ये आल्या होत्या. षटक क्रमांक 2 कडे आपण वळत आहोत. धीरज मैदानावरती उतरलाय. त्यानंतर मात्र या गोलंदाजीमध्ये त्याने विकेट सुद्धा मिळवली आहे. वाईट आला होता जरूर, मात्र चांगलं कमबॅक, चांगला बॅकअप आपल्याला मिळाला. व त्यांचा वापर वर्सोली कोलीवाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 4. आपल्या सर्व प्रेक्षकांचं आणि समुद्र किनाऱ्यावरती जमलेल्या तमाम क्रिकेट रसिक मायबापांचं मी सहर्ष स्वागत करतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा ऑफिशियल अंपायर राजेश पाटील या ठिकाणी सांगतायत की नाही, हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता. वाईड या ठिकाणी घोषित केला. डबलकावरती 9 आल्यात. स्कोर मित्र आमचे या ठिकाणी बसलेले आहेत. सौरभ बोबू यांच्या माध्यमातून अत्यंत चांगलं गुणलेखन. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 90 धावा बनल्या होत्या. हेच ते मैदान 360 अंशाच्या मैदानावरती जेव्हा तुम्ही खेळताय ना, त्या मैदानावरती तुम्हाला चांगल्या रीतीने खेळायला पाहिजे. तुम्हाला 38च्या वरून जरी म्हणा तरी 4 धावा निश्चित आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय राजेश पाटील दंडित करतायत. चेंडू पडल्यानंतर जेव्हा ऑप्टिकच्या बाहेर जातोय ना, त्यावेळेस फलंदाज वेल्ले पद्धतीनं चेंडूला सोडतो करून मैदानावरती 10 धावसंख्या. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना स्कोरबुक वरती 10 धावा आल्यात. सामना 5 षटकांचा आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले या मैदानाच्या दिशेला आपण पाहत आहोत. डबलकावरती 10 धावसंख्या आली. गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा वन्स अगेन धीरज मैदानावरती आला होती. कार्पेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला तैनात. धावफलकावरती धाव मिळाली आणि धावफलकावरती 1 धाव या ठिकाणी आली. 13 धावसंख्या आतापर्यंत धावा बनलेल्या आहेत. 11 ऑन स्कोरबुक अशा रीतीनं ही मॅच मध्ये आपण बघत आहोत की या धावा धावफलकावरती बनल्या, स्कोरबुक वरती बनल्यात आणि अत्यंत चांगल्या रीतीनं धावसंख्या या ठिकाणी बनल्या सुद्धा गेल्यात. आपण मॅचच्या दिशेला षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे आणि अत्यंत चांगल्या रीतीनं त्याचा जो रिदम आपण बघितला, जो टेम्पो त्याने सेट केला. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो व्हाईट चेंडू मैदानावरती आला. डावेस फटका क्षेत्ररक्षक आहे, मात्र बनेल दर्शक. धावसंख्या लागते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या नंतर धावफलकावरती तब्बल 30 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक मित्रांनो जर आपण पाहिला ना, तर दुसरं या ठिकाणी संपलं.
पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, या षटकामध्ये तब्बल 23 धावा धावपथकावरती आल्यात. मध्ये आपण बोलतोय काय जबरदस्त क्रिकेट आहे. जर आपण बघितलं 30 धावा धावपथकावरती, 3-0. दोन षटकं ज्यावेळेस मैदानावरती आली, पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, या षटकामध्ये धावा वसूल केल्या गेल्या. याच माध्यमातून आपण पाहत आहोत पद्धतीनं अत्यंत क्रिकेट आपल्या सर्वांना नेहमीच पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट नेहमी जेव्हा आपल्याकडे सामने होत असतात, जेव्हा मैदान 360 अंशाचं असताना निश्चितच एक खेळ बघतो. गोलंदाजांना संधी मिळते, मात्र पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळाला होता. मॅच मध्ये परतलाय टीम. जर आपण बघितली, राजश्री छत्रपती त्यांनी प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर आपण प्रतिस्पर्धी संघ माऊली कृपाला बघितली, त्यांच्या माध्यमातून 10 धावपलकावरती आल्यात. चला तर बोलूयात मॅचच्या दिशेला. नितेश गोलंदाजी करण्यासाठी आला. षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून येईल. नाईकवरती फलंदाज तयार. वर्सोली कोळीवाडा प्रीमियर लीग 4था. आज आपण बघतोय, आज आपल्या गावातील सर्व खेळाडूंना मिळणारी फार मोठी संधी आहे. तुम्हाला या संधीचं सोनं करावं लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल. युट्यूब लाईव्ह आहे, त्या माध्यमातून मी स्पर्धा बऱ्याच देशांमध्ये पोहोचतात. फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभराच्या बाहेर सुद्धा आपले खेळाडू पोहोचतात. हे किंबहुना जर आपण बघितलं ना, तर हा खेळ ज्यावेळेस तुम्ही चांगला कराल, वर्सोली गावाचं नाव फार मोठं होईल. कारण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं होतं, या विभागामधील बरेच खेळाडू खेळले होते आणि अत्यंत चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा झाला होता. चेंडू पडल्यानंतर खाली थांबला आणि धावपलकावरती धावसंख्या जैसे थे पाहायला मिळाले आणि डॉट धावपलकावरती आला. धावपलकावरती बनण्यात अजूनही त्याच्यामधील 5 चेंडू बाकी आहेत. रितेश मैदानावरती आहे, पहिल्या चेंडूवरती डॉट आलाय. परत आपण मॅचच्या दिशेला. षटक क्रमांक 30 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. मॅचची कडा या ठिकाणी घेतली होती. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय, फ्लाय स्लिप आहे. तोपर्यंत या चेंडूला फील्ड सुद्धा केलं गेलं. या षटकांची मॅच गच्च्यामध्ये आपण पाहत आहोत. अत्यंत चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट म्हणूयात, वर्सोली कोळीवाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर तुम्ही पाच खेळत नाहीयेत, खूप वेळ लावताय तुम्ही. अजूनही बऱ्याच मॅचेस तुम्हाला कव्हर करायत. 5 षटकांच्या मॅच मध्ये आपण बघितलं, पूर्णतः 1 तास मॅच पूर्ण कव्हर करायला जाते. नितेश ओळख मॅचच्या दिशेला. 2 चेंडूवरती धाव आणि 1 आउट द विकेट. ज्या वेळेस अफलातून पटका, दे धक्का, घे शक्का, चौथा षटकार होता. पहिले 3 आले, त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आले. सन्मान्य महेश भाले यांच्या माध्यमातून. आणखीन 2 षटकार आल्यानंतर आणखीन 500 रुपये येतील महेश बना यांच्या माध्यमातून. बोलतोय आपण च्या दिशेला. नितेश मैदानावरती आहे आणि त्याच्या समोर अभिजित बानकरच्या पाठमधून काही जबरदस्त हिट आले. या मॅचचा लागोपाठचा 5वा बिग 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 षटकार. क्या बात. असंच बनत नाही, नाव निर्माण करावं लागतं. सगळ्या गोष्टी मागता येतात, मात्र तुम्हाला इज्जत कमवावी लागते. मध्ये आपण बघतोय षटकार आणि षटकारांची किमया पाठ 5 आले. आणखीन मैदानावरती शेवटचा षटकार येणार का, पाहूयात आपण. षटकार होईल.
25 धावा धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. अजून 2 षटकांचा खेळ मित्रांनो बाकी आहे. मॅच मध्ये आपण बघतोय 15 धावांच्या रणगतीने धावसंख्या या ठिकाणी पुढे जाते. 2 षटक आता बाकी आहेत या मॅच मध्ये आपण पाहतोय. 3 षटकांमध्ये तब्बल 45 अजून 2 षटकांचा खेळ बाकी. मॅच मध्ये आपण पाहतोय प्रतीक, धीरज, नितेश यांची गोलंदाजी. सर्वात कमी इकॉनॉमिकल गोलंदाजी जर कोणाची झाली असेल ना तर ती प्रतीकची. त्यानंतर धीरज, नितेश यांच्यावरती अक्षरशः हल्ला बोल केलाय. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. 25 धावा आल्या अजून 2 षटक येतील. जसा इनिंग ब्रेक मध्ये आपण बघत आहोत की मॅच मध्ये काय घडू शकणार आहे, काय घडणार आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या असेल. षटक क्रमांक 14 पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आलाय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 25 धावा धावफलकावरती बनल्यात. त्यानंतर येणारे 12 चेंडू वरती काय होईल पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना प्रतीक या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. चेंडू मैदानावरती वाईट आलाय आणि एका धावेने 46 धावा धावफलकावरती. इनोव्हेटिव्ह स्ट्रोक मिळण्याचा प्रयत्न सूर्यकुमार यादवला असं खेळताना डॉट चेंडू मैदानावरती येईल. पहिला चेंडू खराब होता, मात्र त्यानंतरच्या या चेंडूवरती आपण बघतोय ना तर अत्यंत चांगल्या रीतीनं चेंडू मैदानावरती साकारला सुद्धा गेलाय. षटक क्रमांक 14 मैदानावरती आहे. प्रतीक यावेळेचा फटका समोर क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करण्याचा प्रयत्न होईल. धावफलकावरती एकदा आणि पण अभिजित भानकरला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे, कारण त्याने आतापर्यंत 6 चेंडू खेळले, त्यातले 5 आउट ऑफ दी पार्क मारलेत आणि त्याच्यामुळे धावसंख्येला जे उभारणी देण्याचं काम जे केलंय ना 37 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकात 4 चेंडू बाकी आहे, त्यानंतरचं एक षटक घेणं बाकी आहे. प्रतीक गोलंदाजी करण्यासाठी आपण बघतो प्रतीक मैदानावरती उतरल्या. या षटकामध्ये अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. कडे आपण बोलतोय, सामना आपण पाहतोय. एक अत्यंत चांगला खेळ या ठिकाणी बहरलाय. नवीन ब्लॉकर लाईन मध्ये चेंडू होता, धावफलकावरती एकदा आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाहीये. आणि प्रामुख्याने आपण जर विचार केला ना तर या मैदानावरती ज्या रीतीनं प्रामुख्यानं सामन्यामध्ये आपण बघितलं ना तर 28 धावा धावफलकावरती बनल्यात. 3 चेंडू अद्याप बाकी आहेत. मॅच कडे आपण पाहिलं तर अभिजित भानकरची एक जबरदस्त इनिंग पर्यंत त्यांनी बिल्ड केले, मात्र फिनिशिंग मुवमेंट जे म्हणतात ना आपण की सामना शेवटच्या क्षणी जेव्हा येतो, पहिल्या इनिंग मधील काही चेंडूंवरती हार झालेत, मात्र अंत भला तो सब भला धावा आल्या पाहिजेत. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला स्थित. धावफलकावरती आणखीन एक धावा आली. स्ट्राईक रोटेट होते. या षटकामध्ये रिस्क तितक्या प्रमाणामध्ये घेतली जात नाहीये. मुंबईला जर आपण बघितलं ना तर या मॅच मध्ये जिंकायचं आहे, पटके खेळणं, स्ट्रोक घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि ते करून दाखवलं पाहिजे. माझ्या ठिकाणी उभा असताना गोलंदाज अभिजित भानकरने ज्या वेळच्या चेंडूवरती जरूर अपील होती, बिग अँड ह्यूज अपील, हे अपील या ठिकाणी पेटवून लावलंय. धावफलकावरती धाव धरून मिळेल.
डॉट मैदानावरती आला, निर्धाव चेंडूची सांगता आपण बघितली. 49 धावा, 49 कम्स अप आणि चौथं षटक सुरू आहे. एक चेंडू बाकी आहे. सुपीकची गोलंदाजी मैदानावरती सुरू असताना आपण बघितले. 49 धावा धावफलकावरती आज एकवरती गोलंदाजी करण्यासाठी अभिजित बानकरला आपण बघतोय. अभिजितने अत्यंत चांगल्या रीतीने खेळलाय. मलंग कार्पेट या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव धावफलकावरती आली. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या अंती आता मात्र धावफलकावरती धावसंख्या लागली 50 धावा. चांगल्या रीतीनं खेळाला पुढे घेऊन जाणं 50 कम्स अप. चांगला प्रयत्न केला. या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या ना तर मात्र टार्गेट फार मोठं वाटेल. कारण 70 धावाच्या या मैदानावरती बनतील, त्यामुळे चेस करायला थोडंसं कठीण होऊन जाईल. 65-70 धावांचं टार्गेट गेल्या मॅच मध्ये तब्बल 90 धावा धावफलकावरती आल्या होत्या. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 50 आल्यात. एक अंतिम षटक बाकी आहे. बघूयात काय या मॅच मध्ये बदलाव केला जाईल का. ती जाऊ नका, पाहत राहा वर्सोली कोळीवाडा प्रीमियर लीग 2025. टॉस आपण करायचा आहे नाणेफेक करण्यासाठी. मी 2 कर्णधारांना विनंती करेन की आपण या एफजी ग्रुप आणि मरुवाई वर्सोली 2 कॅप्टन्सला माझी विनंती आहे की नाणेफेक कक्षामध्ये येऊन आपण या ठिकाणी यायचं आहे आणि नाणेफेक करायचा आहे. सामन्यामध्ये आपण पाहत आहोत की कशा रीतीनं हा संपूर्ण खेळ आपण पुढे घेऊन जात आहोत. मॅच कडे आपण बघितलं, पाहिलं, चांगलं क्रिकेट आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. षटक क्रमांक मित्रांनो आपण बघतोय 5व्या मैदानावरती प्रगती पदावर आहे. 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आतापर्यंत जर आपण बघितलं ना तर 52 धावा धावफलकावरती बनल्यात. 5 चेंडू अद्याप बाकी आहेत. मॅच कडे आपण वळतोय. निलेश गोलंदाजी करण्यासाठी आता मोठी विकेट. धाब्याच्या चेंडूवरती आपण बघतो फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. धावफलकावरती धाव बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. मॅच मध्ये आपण बघितलं ना धावा धावफलकावरती अंपायर डिसिजन आहे होणार आहे. मॅच मध्ये आपण बघतो, आपण आधीच नियमावली सांगितली होती की फेकी गोलंदाज असेल तर त्याच्यावरती अंपायर विचार करतील. 3 धावांची पेनल्टी असं मी स्वतः घोषित केलं. स्टार्ट द मॅच. धावफलकावरती धावसंख्या मित्रांनो 54 धावा आहेत. त्यानंतर जर अंपायरचा डिसिजन आला तर मात्र मैदानावरती आपण पाहणार आहोत की काय निर्णय, फीट सुद्धा असेल, नो असेल तर, आणि धावा सुद्धा या ठिकाणी येतील. 3 धावा 54 धावा आहेत. धावफलकावरती 54 धावा संख्या. तर आपण बघतो फेकी गोलंदाज म्हणून या ठिकाणी बाद केले टोटल 5 रन्स असतील तर हा गोलंदाज पूर्ण या स्पर्धेमध्ये करू शकणार नाही. 3 रनची पेनल्टी आहे. कारण कोणी फेक गोलंदाज करू नका, कारण
ज्या रीतीनं तुम्ही मैदानावरती उतरता किंबहुना खेळता, त्यावेळेस तुम्हाला मी विचार करतोय, की तुम्हाला मी आधी सूचित केलं होतं. त्या मैदानावरती ज्या वेळेस प्रामुख्याने तुम्ही खेळत असताना, त्या धावफलकावरती धावा येणं, धावा बनवणं, त्या बरोबरीने मैदानावरती एखादा चांगला गोलंदाज येणं सुद्धा महत्वाचं आहे. 8 धाबांनिशी आता 57 धावा धावफलकावरती, 57 रन्स स्कोरबुक वरती ही धावसंख्या लागते. शेवटचं षटक प्रगतीपथावर 58 धावा. एक गोल करणारा गोलंदाज जर तुम्ही काढाल तर 3 धावांची पेनल्टी आहेच. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मनस्ताप सुद्धा वेगळा भोगावा लागतो. ही प्रीमियर लीगची स्पर्धा लाईव्ह आहे, त्यामुळे तुम्ही इम्प्रुव्हमेंट करा. हीच तर खरी संधी असते प्रीमियर लीग मध्ये, जेव्हा तुम्ही उतरता मधील जो कमीपणा आहे तो कधीही तुम्ही जाणून गेला, पाठी हटवू नका, सुधारणा करा. कारण इम्प्रुव्हमेंट इज द की ऑफ द सक्सेस असं म्हटलं जातं. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही खेळाल ना, तेव्हा चांगल्या ऍक्शन मध्ये तुम्ही गोलंदाजी कराल. अभिजित बानकर ठोकतोय चेंडू लॉन बॉलांच्या बाहेर, सीमा बाहेर. बीजमात्र स्कोरबुक वरती धावसंख्या धावफलकावरती लागली 64 धावा. 64 रन स्कोरबुक वरती बनल्यात. त्या ठिकाणी आपण जर बघितलं ना, तर या 64 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक अंतिम आहे. त्यावेळेचा चेंडू वरती पुन्हा एकदा पाहिल्याच्या दिशेनं चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केलाय, धावफलकावरती एक आली. होत ना, आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा बाहेर. फिनॉमिनल आहे हा, ऑस्टोरिसिंग आहे हा, आउट ऑफ दी पार्क आहे. षटकार
हो, खरं. गेम मधला पहिला सांगा राकेश म्हणा आपल्या नावाने गाजर गोलफेकाच्या नावाने गाजर क्षेत्रामध्ये अनेक टुर्नामेंट त्यांनी विजय दिला असा हा खेळाडू राकेश यांच्या हस्ते आपण नाही विजय करणार आहे. तर सामना असेल ग्रुप पहिला सामना आजच्या दिवसातील ग्रुप ए मधला दुसरा सामना सुरू असताना आपण पाहू शकताय मैदानामध्ये ज्या ठिकाणी माऊली कृपा राजा शिव छत्रपती दरम्यान सामना चालू असताना राजा शिव छत्रपती संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच हा नेण्याचा विचार केला तर अभिजित बानखडे आहे त्या कारण ओपन पाहायला गेले तो आणि अभिजित ठिकाणी खेळाडू निवड चालू असताना जवळपास 7,000 ते 7,200 पॉईंट मध्ये हा खेळाडू ज्या पॉईंट मध्ये निवड झाली होती असा अभिजित वैयक्तिक 15 चेंडूमध्ये अवन्य भावांसह लक्ष पार करणारा खेळाडू या मैदानात आपल्याला पाहायला मिळाला. तर ही जबाबदारी असेल ही जबाबदारी मिळालेली आहे असला संघाला वरसुली गावचा रायजिंगचा नवीन खेळाडू आणि खायला मिळवू मी विनंती करतो विचार विशाल पाटील असेल त्या विषयाला गाठ घेऊन त्यानंतर बोलत पहिला खेळण्यासाठी मानायचं हा चेंडू पंचांकडे जोरदार आखील केली ह्या चेंडूवर विशाल चेंडू खेळण्याच्या मर्यादित होता. त्या ठिकाणी खेळला गेलं त्या सुरुवात करायची जायला पाहिजे सुरुवात पहिला त्यांच्या स्वीकारला आणि ह्या चेंडूला वाचला पाहायला मिळते खेळाडू थोडासा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं परंतु क्रिकेट किंवा संघासाठी संघात निवड झालं तर मात्र उत्तम समीरच्या माध्यमातून होता क्षेत्ररक्षकाच्या संघामध्ये झाला होता मैदानामध्ये लागलेला आपल्याला पाहायला मिळतात याच दिवसातला हा पाहायला मिळतो संघामध्ये तर सुरू करून प्रीमियर लीग चालू असताना या ठिकाणी दुसरा सामना पद्धतीमध्ये चालू असताना
शिवा मात्र या ठिकाणी त्या विकेटची गरज होती ती विकेट शिवा माघारी परततो आणि तिला चेंडूवरती बात करण्यामध्ये यश आलं. मात्र गोलंदाज आपण जर विचार केला तर मैदानामध्ये प्रतीक शिवाची विकेट राहणे ह्या गरजेचं. कारण प्रतीक शिवासारखा गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल नेहमीच आपण ज्याला अष्टपैलू प्रकारचा खेळाडू म्हणतो म्हणजे तिला चेंडूमध्ये विकेट काढणं म्हणजे चुकून जाई नका कर्णविधी मात्र असलेला पाच प्रकार खेळाडू आपल्या मैदानात पाहायला मिळाला. मैदानात मात्र चेंडूवरती बरीच झाला आणि मोठी धावसंख्या नक्कीच ज्या चेंडूवरती विकेटची गरज होती विकेट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने चेंडूचा अंदाज घेतला अंदाज सुद्धा खेळाडू करू मैदानामध्ये आपले अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. कारण या ठिकाणी मैदानामध्ये आई एकविरा संघांना खेळत असताना त्या दोन गोलंदाजी करत येत असताना गणेश एकविरा संघामध्ये खेळताना पाहायला परंतु लीगमध्ये आज मात्र शिवछत्रपती मैदान संघाकडे खेळत असताना दुसऱ्या चौकात चेंडूचा खेळ आपल्याला समाप्त झालेला पाहायला मिळतोय. कारण शेवटचा चेंडू मैदानामध्ये पाहायला गेलं चौका चेंडूवर चौकार आहे चेंडू मैदानामध्ये चढून जाय पाहायला मिळेल. चांगला असा चेंडू घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा मात्र या चेंडू येथे निर्णय हा चेंडू गुंताय गेला. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि समाप्त नंतर मैदानामध्ये पाहायला गेलो. हा सामना आपल्याला पाहायला मिळणारा पहिल्या षटकामध्ये संपुष्टात आलो. पहिल्या षटकात चांगल्या प्रकारचे त्याला पाहायला मिळते. काय नको मैदानामध्ये गोलंदाजी आला नक्कीच पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर घोषित केला चेंडू ठरला गोलंदाजी आणि एक निर्णायक गोलंदाजी करण्याच्या साईट्स घेत असताना देताना आपल्याला पाहायला मिळाला. ह्या संघाचा ओनर म्हणून संघाचा चांगला गोलंदाज घेऊन आला. करायची असतील त्या ठिकाणी आम्ही गोलंदाजी करतो पहिला
तरी सज्ज असेल भरत काय नका पण हे मात्र बॅट ह्या ठिकाणी शांत आपल्याला पाहायला मिळतंय कारण ही काय नका चौकारात षटकार जातो मैदानामध्ये घडेल चेंडू म्हटल्याप्रमाणे चेंडू खाली दिला ही मान रोस मुळे भाऊ रोखण्यापासून कोणी वाचू शकत नाही त्यामध्ये सर्व विचार ठिकाणी नोट आहे भंड धावांची फारी मैदानात बाहेर पडला होता हेच पक्ष आता मात्र महत्वाचं असेल कारण घरी जाण्याचा दोन चौका वाईट आणि माऊली संघाला ही मात्र धाव घेतली घरात पडणार कारण ते विचार केला हे षटक मोठं मारण्यासाठी षटक विचार केला जातो त्यामध्ये जर नो फाईट त्याने धावताना वाढण्याची शक्यता असते चेंडू झाले आणि दुसरा चेंडू चांगल्या प्रकारे दुसऱ्या खायला गेला चेंडूने उसळी घेतली वस्तू यांनी मात्र आपलं काम हे पंचांचा इशारा तो शकतो या संघामध्ये किती महत्वाची किती मूल्यवान ठरते ह्या ठिकाणी राज्य ह्या मैदानात दाखल झालाय मोठी विकेट पडले धावसंख्या रोखणं गणेश पाटील जरी मी प्रॅक्टिस मध्ये नसतो त्याच्यामध्ये म्हणजे अनुभवचा उपयोग करून ह्या मैदानात धावा शाहीद नावाचं लक्ष आहे गोलंदाजी चांगला मात्र या ट्रेंडवरती भेटणार बरोबर घेऊन त्यांचा इशारा या ट्रेंड मिळून पाहायला गेलं तर लोक म्हणतात की जो फिटनेस मध्ये जो खेळाडू असतो त्याला मात्र लाईनच्या बाहेर ठेवा परंतु ह्या खेळाडूमध्ये चपलता आपण जर पाहायला गेली तर नक्कीच गणेश या ठिकाणी कौतुक करावं लागेल कारण अनेक टायमाला आपण जर बघितले तर मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाच्या जीवावरती सौरभ सामने जिंकले जाऊ शकतात कारण ज्यावेळी 96 धावांचं लक्ष असताना 86 धावांचं लक्ष असताना मैदानामध्ये आतापर्यंत 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात कारण जर 5 चेंडूंचा जर विचार केला तर ध्रुवच्या या 5 चेंडूमध्ये 2 षटकार सुद्धा लगावलेले पाहायला मिळतात ध्रुवनी विकेट सुद्धा काढलेली पाहायला मिळते तसंच ध्रुवनी निर्धाव चेंडू सुद्धा काढलेला पाहायला मिळतो एकंदरीत ह्या षटकामध्ये सर्व आपल्याला समीकरण पाहायला मिळतंय आता मात्र हा शेवटचा चेंडू कशा प्रकारे ट्रॅव्हल होणार
आणि हा चेंडू नक्की जोरदार अपील झाली, पंचांकडे जोरदार अपील झाली. दोन्ही पंच मात्र या ठिकाणी कोणताही निर्णय देत नाहीयेत आणि पंच शरद पाटील यांच्या माध्यमातून हे षटक संपलंय. 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय हे मात्र जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण 12 चेंडूच्या समाप्तीनंतर विकेट आहे पंच, विकेट नाही आहे ना? आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. म्हणजे आधीच्या सामन्यात जर बघितलं तर कौशल्य वाकडी यांनी सुद्धा चांगली धावसंख्या रचली होती. त्यानंतर आताचं नवीन उदाहरण म्हणजे अभिजित बानकर याची जर खेळी पाहिली तर मैदानामध्ये आगीचा गोळा असा हा एक तडफडता गोळा आपल्या मैदानामध्ये अभिजित बानकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 12 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली ती 24 आणि एकंदरीत अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 62 धावांची गरज असेल. म्हणजे 18 चेंडू आणि 62 धावा. नक्कीच आपण समीकरण पाहिलं तर कौशल्य वाकरीने जी गोलंदाजी केली होती आधीच्या सामन्यामध्ये आणि सामनावीराचा मानकरी सुद्धा झाला होता. अशा प्रकारे आता मात्र लक्ष असेल की गोलंदाजीच्या जीवावरती सामना विजयी होतोय की अभिजित बानकरनी 15 चेंडूवरती 58 धावांची जी खेळी पार केली. ह्या पद्धतीने खेळी करत असताना अभिजित बानकर मैदानामध्ये सामनावीरचा मानकरी होईल का? अजूनही मात्र सामना कुठेही संपलेला नाही आहे. येणारे पाहायला गेलं तर प्रति षटक 20.6 ची सरासरी असलेले हे षटक आपल्याला राजा शिवछत्रपती खेळाडूंच्या मार्फत खेळला गेलेले सज्ज असलेले खेळाडू धीरज जायनकवा आणि नितेश भगत यांना काढावी लागेल. म्हणजे प्रति षटक जर पाहायला गेलं तर 21 धावांचं षटक आपल्याला काढावं लागेल. म्हणजे आता समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. पाहायचं हे षटक एक निर्णायक षटक असेल कारण सोहम जायनकवा आधीचं षटक सोहम जायनकवाचं 10 रन्स आपल्या षटकामध्ये दिल्या होत्या आणि एक विकेट सुद्धा घेतली होती. हे वैयक्तिक स्वतःचं दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय सोहम जायनकवा. चला पंचांग सुरुवात करायची आहे. सोहम सुरुवात करायची आहे सामन्याला. नक्कीच पंचांच्या डाव्या साईडला गाड घेऊन गोलंदाजीला सुरुवात करणार. समोर असेल धीरज जायनकवा. चांगला असा चेंडू फेकला. यॉर्कर नेमचा हा चेंडू व्हाईट वॉर्कर या चेंडूला आपण ओळखलं जातं. पंचांकडे अपील केली. पंच या चेंडूवरती नक्कीच चेंडू खेळण्याच्या मर्यादेमध्ये आणि चेंडू चांगल्या पद्धतीने सोहमने ट्रॅव्हल केला होता, फेकला होता हे नक्कीच घोषित केलं. नक्कीच विशाल पाटील हे पंच पेजारीचे पंच नक्कीच एक चांगले अनुभवी पंच आणि चांगला असा निर्णय क्षमता असलेले दोन्ही पंच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण ज्यावेळी आपण नेहमीच म्हणतो, मी उल्लेख करतो की सामन्याचं क्रिकेटचा देव किंवा क्रिकेटचे सामन्याचे देव म्हणून पंचांना नेहमी ओळखलं जातं. या दरम्यान मात्र सरळ हाताने खेळलेला फटका होता ध्रुवमाना यांच्या माध्यमातून. हा चेंडू फील्ड करेपर्यंत नक्कीच 2 धावा मात्र ह्या चेंडूवरती वाचू शकला नाही आणि नक्कीच ह्या चेंडू एक धावसंख्या वाचू शकला नाही. नक्की 2 धावांचा यामध्ये आपल्याला पाठला करत असताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण झाली ती 25 धावा. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. नक्कीच सोहम जायनकवाची आतापर्यंतची गोलंदाजी नक्कीच विचार केला तर नक्कीच एक फायद्याची गोलंदाजी माऊली ग्रुपासाठी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र चेंडूवरती झेल घेण्याची संधी आहे अभिजित बानकर, ज्या ठिकाणी या मॅचचा हिरो पाहायला मिळतोय आणि झेल पकडून या ठिकाणी मात्र विकेट मिळते.
निसरताना किंवा हातातला निसटताना आपल्याला पाहायला मिळतो राजा शिवछत्रपती यांच्या माध्यमातून. नक्कीच जर विचार केला तर ऑक्शनच्या टायमाला ज्या 5 धावांची पेनल्टी आणि आता मात्र निलेश पाटील सारखा चांगला गोलंदाज ज्यावेळी फेकीच्या स्वरूपामध्ये बाद झाला त्या धावांची पेनल्टी म्हणजे एकंदरीत 8 धावांची पेनल्टी ही मात्र कुठे राजा शिवछत्रपती या संघाला महागात पडणार की काय, कारण या ठिकाणी 86 धावांचं लक्ष असताना तिसरं षटक चालू असतं जिंकण्यासाठी 15 बॉल 61 धावांचं लक्ष आणि समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. रोशन मेस्त्री एक युनिक फटका, एक वेगळा फटका नक्की सक्सेसफुल ठरला नाही आणि या माध्यमातून हा चेंडू निर्धाव गेला आणि या निर्धाव चेंडूच्या माध्यमातून या ठिकाणी सोम जायनकवाचे 4 चेंडू निगेटिव्ह पद्धतीने चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने पार पडताना आपल्याला पाहायला मिळाले. उर्वरित 2 चेंडू सोम जायनकवाचे कर्णधाराचे आपल्याला पाहायचे आहेत. चेंडू नंबर 5 मैदानासाठी खेळण्यासाठी सज्ज तोच रोशन मेस्त्री. नक्कीच आडव्या हाताने खेळला गॅप शॉट हा नक्कीच यश पाटील ह्याच्या हातामध्ये चेंडू जाय पण नक्कीच ह्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाली. आता मात्र स्ट्राईक वरती असेल धीरज जायनकवा आणि धीरज जायनकवाचा आपण जर विचार केला तर अजूनही कुठेतरी आत्मविश्वास आहे की हा मी सामना जिंकवू शकतो, हा सामना मी वळवू शकतो. परंतु कुठेतरी समोर असलेला गोलंदाज किंवा पूर्ण टीम माऊली कृपा टीम आपण पाहायला गेलं तर एक टीम वर्क पाहायला मिळतंय, कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर एकही या ठिकाणी चुकी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नक्कीच्या संघाकडे बघितलं तर चांगले गोलंदाज पाहायला मिळतात. त्याचप्रकारे अभिजित बानकर, त्यानंतर रशिकांत बना, शशिकांत फुले यासारखे फलंदाज सुद्धा पाहायला मिळतात आणि त्या जीवावरत आता मात्र ह्या ठिकाणी मैदानामध्ये सोम जायनकवा हवी ठरतोय धीरज जायनकवावरती. आता मात्र बोलता बोलता ह्या चेंडूवरती 6व्या चेंडूवरती षटक संपुष्टात आलंय आणि पंचांचा इशारा येतोय तिसरं षटक सुद्धा यावरती मार्गस्थ असताना संपुष्टात आले. जवळपास 18 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 27 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू आणि 59 धावा पाहायचंय. 12 चेंडू आणि 59 धावा हे समीकरण असताना गोलंदाज म्हणजे सौरभ जर पाहिलं तर 5 षटकांचा सामना असताना चौथं षटक हे खूप महत्वाचं षटक ओळखलं जातं आणि महत्वाचं षटक कोणत्या साईडला निर्णय लागणार आणि कोण ह्या सामन्यामध्ये विजयाच्या मार्गस्थावरती 6 चेंडूमध्ये ह्या एकत्रित किती धावसंख्या होणार ज्या ठिकाणी जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 59 धावसंख्या पाहिजे. केला असाल की आपल्यामधलीच गोष्ट की यश पाटीलला ही जबाबदारी देणं गरजेचं असेल, कारण यश पाटीलकडे ती ताकद आहे, यश पाटीलकडे तो कट आहे, यश पाटीलकडे तो टप्पा आहे आणि याचा उपयोग या 6 चेंडूमध्ये यशला दाखवून द्यायचा आहे. कारण अभिजित बानकरनी सौरभ जायनकवा सोम जायनकवा आणि ध्रुव बना या सर्व टीम मेंबर्सनी घेऊन हा निर्णय घेतला की हा षटक मात्र षटक नंबर 4 यश पाटीलच्या हातामध्ये संपुष्टात देण्यासाठी मार्गस्थ करण्यासाठी दिलेला आहे. पाहायचा यश हे 6 चेंडू एकंदरीत कशा पद्धतीचे असतील कारण वाचावं लागेल ते मात्र धीरज जायनकवापासून नक्कीच थोडासा वेळ झालाय, कारण जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 59 धावा पाहिजे असताना प्रति षटक 30 धावांचं षटक आपल्याला काढावं लागेल. पाहायचा यश पाटीलचा हा पहिला चेंडू धीरज जायनकवासाठी कशा प्रकारे असेल, कशा प्रकारे टप्पा हे मैदानात पाहायला मिळेल. हा चेंडू फुलतो चेंडू या चेंडूवरती फायदा घेणं गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी सोम जायनकवा क्षेत्ररक्षण करत असताना धावसंख्या मात्र या चेंडूवरती प्राप्त होणार ती मात्र 1. नक्कीच चेंडू फुलटॉस होता आणि ह्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर लिमिटच्या आपण बाहेर म्हणतो किंवा एकंदरीत जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 30 धावसंख्या काढणं क्वचित शक्य होऊ शकतं. परंतु आत्मविश्वास कमी झाल्यानंतर जरी फुलटॉस चेंडू असेल किंवा मग तो बॅट खाचा चेंडू असेल, आत्मविश्वास कमी झाल्यानंतर धीरज जायनकवाचं या बॅट कोणा किंवा त्यांच्या फटक्यावरनं आपल्याला जाणवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना रोशन मेस्त्री हा चेंडू मात्र फिरवला होता, टप्पा पडला, यष्टिरक्षकाने आपलं काम बजावलं आणि हा चेंडू सुद्धा हा गेला निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4थं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू गेला. उर्वरित 4 चेंडू यश पाटीलचे, वाईट चेंडू नो चेंडू. उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी यश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण आज सुद्धा पाहायला गेलं तर चांगलं असं वातावरण लाभलंय, सुंदर असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळलंय. जवळपास म्हणता दुसरा सामना झालाय. माझे साथी समालोचक यश मापगावकर सुद्धा मला जॉईंट आहेत आणि नक्कीच त्यांना सुद्धा अभिमान वाटतोय की अशी मैदान किंवा अशी स्पर्धा आणि या ठिकाणी आम्हाला हॅलो
या ठिकाणी षटकार येतोय. पाटील यांना फेकावं लागेल, टाकावं लागेल आणि नक्कीच या दरम्यान मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतो धीरज जायनाकवाच्या माध्यमातून. नक्कीच जर सौरभ विचार केला तर धीरज जायनाकवाला कोणतरी सपोर्ट पाहिजे होता, कारण धीरज जायकवाडने आतापर्यंत त्याची जर फलंदाजी बघितली तर वैयक्तिक 2 षटकार आणि डबल सिंगल धावसंख्येवरती अजूनही मैदानामध्ये टिकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे नक्कीच या ठिकाणी सौरभ प्रतीक शिवाची जी विकेट होती तो मात्र या मॅचचा टर्निंग पॉईंट किंवा आपण ज्याला म्हणतो ती महत्वाची विकेट, किंवा ज्या खेळाडूला आपण रणनीती करून आलेलो असतो किंवा हा खेळाडू आपल्याला विकेट काढायचीच आहे किंवा ह्या खेळाडूला आपल्याला कमी धावसंख्येत रोखायचं आहे, ती मात्र जे समीकरण होतं किंवा ती जी स्ट्रॅटेजी होती ती यशस्वी झालेली पार पडताना आपल्याला पाहायला मिळते माऊली कृपा संघाकडनं. हा मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार धीरज जायनाकवाच्या माध्यमातून येतोय. धावा मिळतील 6. सहा चेंडू आणि 41 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष असणार आहे. 6 चेंडू आणि 45 धावा पाहायचं आहे. 6 चेंडू आणि 45 धावा हे लक्ष समोर असताना गोलंदाज एक महत्वाची भूमिका किंवा ज्या गोलंदाजावरती तर सौरभ पाहायला गेलं तर हे षटक फेकणारा गोलंदाज या ठिकाणी नवीन गोलंदाज ट्राय केला तरी आपण चालू शकतं, कारण जास्तीत जास्त आपण जर क्रिकेटचा इतिहास जर बघितला तर 6 चेंडूमध्ये 6 जरी षटकार मारले तरी 36 धावा येऊ शकतात, किंवा एखादा 9 चेंडू टाकला आणि एक एक्स्ट्रा षटका आला ती धावसंख्या मात्र मर्यादेमध्ये 25 आपल्याला पाहायला मिळते. पण या ठिकाणी कर्णधार आपला जो ओरिजिनल बॉलर आहे त्यालाच काढणार की एखादा नौका गोलंदाज किंवा एखादा नवीन ज्याला ट्राय करायचा आहे त्याला खेळण्यासाठी सज्ज करणार हे मात्र पाहण्यायोग्य असेल. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असलेला सोहम जायनाकवा आता मात्र या षटकामध्ये किंवा ही गोलंदाजी करत असताना किंवा ही पूर्ण संघ चालवत असताना यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच पद्धतीने हे 5वं षटक ज्या ठिकाणी विजयासाठी मार्गस्थ असताना माऊली कृपा संघ या ठिकाणी विजयी प्राप्त करण्यासाठी 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष असणार आहे. गोलंदाज मात्र असेल रशिकांत बना. यांनी सुद्धा जर विचार केला सौरभ तर एक जुना जाणता खेळाडू आहे. यांनी सुद्धा अनेकशे नाईटचे सामने खेळलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. एकंदरीत माऊली कृपा संघाकडनं सुद्धा हा खेळताना पाहायला मिळतो, म्हणजे एक जुना अनुभव किंवा पाहायला गेलंच तर मग आपल्याकडे असलेली गोलंदाजी ताकद ह्या माध्यमातून रशिकांत बनावरती जबाबदारी दिली असेल. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 6 चेंडू आणि 45 धावा समीकरण मात्र थोडंसं कठीण असेल, पण असेल समोर एक कडक फलंदाज जिगर बाळकू. रशिकांत बना तू धीरज हा मात्र जिगरला मात्र हा कुठेतरी चेंडू समजला नसा का रशिकांतच्या गोलंदाजीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कट किंवा स्विंग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचाच उपयोग आज मात्र 5व्या षटकामध्ये माऊली कृपा संघाकडनं गोलंदाजी करताना रशिकांत बना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू रशिकांतचा हा निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. हातचा चेंडू हात फिरवला होता. या चेंडूवरती झेल प्राप्त होणार का? नक्कीच जिगर बाळकू म्हटल्याप्रमाणे लांब लचक सीमारेषेच्या बाहेर षटकार मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
गेला तर समीकरण एकंदरीत धावसंख्या झाली ती 48 धावा. जिंकण्यासाठी अजून 2 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष असेल. 38 धावांचं लक्ष असताना हा चेंडू निर्णायक पद्धतीने फेकला गेला. हा चेंडू निर्धाव गेला आणि उर्वरित शेवटचा एक चेंडू पाहायला गेला तर 99% सामना हा मात्र माऊली कृपा संघ आपल्याला जिंकलेला पाहायला मिळतो. आणि मैदानामध्ये रसिकांपणाचा अंतिम चेंडू, एक निर्णायक चेंडू आणि सामन्याचा विजय माऊली कृपा सामना हा विजय ठरतो. आणि नक्कीच विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झालेल्या संघाला पुढच्या